नमस्कार मित्रांनो, मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे सफेद वाटाण्याची रस्साभाजी. वाटाण्याची रस्साभाजी म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट असते. आपण युजली बनवतो जे ब्राऊन कलरचे वाटाणे असतात, हरभरे असतात, चणे असतात. तर आता सफेद वाटाणे कसे बनवले तेच आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे इन्ग्रेडियंट्स. सर्वप्रथम तुम्ही बघू शकतात इन्ग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. इकडे घेतलेला आहे 1 चमचा हळद, मालवणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच, त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर 1 चम्मच आपण इकडे घेतलेले आहे हळद. त्याच्यानंतर इकडे तुम्ही मध्ये बघू शकतात आपण जे वाटण घेतलेलं आहे कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक यांचं हे पेस्ट आपण बनवलेली आहे. तर ही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकतात. आणि त्याचबरोबर आपण हे वाटाणे बघू शकतात, सफेद वाटाणे बोलू शकतात आपण. मस्तपैकी यांची रस्साभाजी बनणार आहे आणि ही रस्साभाजी भरपूर सोपी आहे मित्रांनो. तर चला ही कशी आपण बनवलेली तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण बॉईल करून घेतलेले आहे 4 शिट्ट्यांमध्ये वाटाणे. त्यात फक्त आपण मीठ टाकलेलं. 4 शिट्ट्यांमधून कुकरमधून आपलं अर्धं काम तर झालेलं आहे, चांगलं बॉईल होऊन झालेलं आहेत वाटाणे. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेले आहे 2 कांदे चिरून घेतलेले, 2 टमाटर चिरून घेतलेले आहे. मस्तपैकी फ्रेश असे आयटम आहेत आपण घेतलेले मार्केटमधून. आणि त्याचबरोबर इकडे घेतलेले आहे कढीपत्ता. कढीपत्ता हा सगळ्या भाज्यांमध्ये इम्पॉर्टंट असतो. तर त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, 2 ते 3 चमचे तेलामध्ये आपण कढीपत्ता, कांदा आणि टमाटर ॲड केलेलं आहे. तेल भरपूर कडकडून गरम झालेलं आपलं, त्यामुळे मी स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवू शकलो नाही. इकडे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मित्रांनो. आता आपल्याला सेम यूज करायचं आहे लॉजिक. कांदा आपला चांगला ब्राऊन झाला पाहिजे आणि हे चांगले बोलतात ना की टमाटर फ्राय झाले पाहिजे मस्तपैकी. आणि हळूहळू आता आपल्याला मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे. सुरुवात करायची आहे. आपण इकडे काय केलेलं आहे, 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय होऊन दिल्यानंतर आपण हिंग टाकलेलं आहे अर्धा चम्मच. त्याच्यानंतर इकडे आपण घेतलेला आहे 1 चम्मच हळद, त्याच्यानंतर इकडे आपण घेणार आहोत दुसरे मसाले आपण ॲड करणार आहोत. आणि तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे घेतलेला आहे मालवणी मसाला आणि जे आपल्या कॅमेरावरती बाष्प येत आहे, जो धुकं येत आहे, त्याच्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. कारण की तुम्ही बघू शकता वातावरणच तसं आहे. इकडे आपण ॲड केलेलं आहे लाल मिरची पावडर. आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनटानंतर आपला हा जो वाटणाचा मसाला आहे, ज्याच्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक याची पेस्ट आपण इकडे ॲड केलेली आहे. तर याचंच बाष्प आपल्या कॅमेरावरती जमा होतं. तर मी वारंवार कॅमेरा पुसत आहे. तर जरूर या एफर्ट्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई किराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो. तर तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलसाठी भरपूर महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीयन चॅनल आहे, सपोर्ट करा. आणि आपण इकडे काय केलेलं आहे, अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आईने इकडे. आणि आता हे चांगलं आपल्याला मसाला फ्राय करून घेतल्यानंतर आपण इकडे ॲड केलेले आहे हे सफेद वाटाणे, ज्याचं आपलं अर्धं काम ऑलरेडी संपलेलं आहे. जेणे म्हणजे की आपण 10 ते 15 मिनटं हे कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले वाटाणे आहे. आणि त्याच्यानंतर आपण रश्श्यामध्ये ॲड करणार आहोत, मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत. आता 10 मिनटासाठीच आपल्याला फक्त हे बॉईल होऊ द्यायचे, जेणेकरून आपला रस्सा कंप्लीट होईल आणि आपण हे एका सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 5 मिनटांनंतर किती सुंदर असा कलर आलेला आहे. इकडे आईने ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी, जेणेकरून आपली ग्रेव्ही वाढेल. 4 ते 5 लोकांसाठी मस्त अशी ग्रेव्ही रेसिपी बनणार आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, पुरीबरोबर, रोटीबरोबर, ज्याच्याबरोबर तुम्हाला खायची आहे तुम्ही खाऊ शकतात. मस्त असं तोंडाला पाणी सुटणार आहे. तुम्ही बघू शकता तर तवंग आलेला आहे रस्स्याच्या तर्रीचा. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी नवीन शिकलात तर जरूर अशा पद्धतीने हा व्हिडिओ नक्की करून बघा. तुम्ही म्हणणार की आम्ही हे आमच्या घरी बनवत असतो, पण प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. आमच्या या पद्धतीने नक्की बनवू बघा. जो मसाला मी तुम्हाला सांगितला आहे तशा पद्धतीने नक्की बनवू बघा. काहीतरी नवीन टेस्ट येते. इकडे आपण एका सर्विंग डिशमध्ये सफेद वाटाण्याची भाजी काढून घेतलेली आहे. मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. वाटाणे शिजलेले आहेत. प्रत्येक कांदा, टमाटर, कढीपत्ता मस्तपैकी ब्लेंड झालेला आहे. मसाला पण आणि टेस्टही तेवढा सुंदर आहे. 100% गॅरंटी देतो. हा एक रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर तुम्हाला लाभणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमच्या घरी नक्की करून बघा. काहीतरी नवीन टेस्ट तुमच्या घरच्यांना खायला भेटणार आहे आणि तुम्हालाही शाबासकी भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता कढीपत्ता आपण इकडे ॲड केलेला आहे. हिरवागार कढीपत्ता, लाल जरत मस्तपैकी अशी बोलतात ना तर्रीवाली सफेद वाटाण्याची रस्साभाजी भाताबरोबर वा 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 काय भरपूर टेस्ट सुंदर लागतो. तुम्हाला तर नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका.
आणि अशा नवनवीन रेसिपीसाठी आम्ही प्रत्येक वेळेस दररोज एफर्ट्स घेऊन हे व्हिडिओज टाकत असतो. तर आपला सपोर्ट भरपूर महत्त्वाचा आहे. तर सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.